केडी गेले. जायच्या आधी ह्यो वाडा कुणाला द्यायचा सांगून गेले असते तर बरं झालं असतं. खबरदार मोन्या, वाड्याची स्वप्न बघतोस काय रे? स्वतःच्या डॅडीला अजून अग्नी पण दिला नाही आणि वाड्याची स्वप्न बघतोस काय रे? आई अगं पण सांगितलं असतं तर वाद नसते ना झाले आज. दादा दादा आता वाड्याचा विषय काढणं गरजेचं आहे का? बारक्या दादा बारक्या दादा बोलू नकोस तू. बारक्या दादा मी पण बोलू शकतो खूप काय, नाहीतर काय? वाड्याचा आता बोलायची गरज आहे. प्रॉपर्टीचा मी पण बोलू शकतो, पण आता इथे बाबा महत्वाचे आहेत आणि आता इथे फक्त बाबांची आठवण येते मला. बघा बघा बाबांच्या आठवणीत वाडा पण शिंकतोय बहुतेक. डेडींचा आवाज घुमतोय वाड्यात जणू. आईची चादरीच्या. नमस्कार मंडळी, निराशेला दहन करून मनोरंजनाचा सोहळा साजरा करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी आता एका नाटकाच्या प्रयोगात होणार आहे डेड बॉडीचा फार्स. त्यामुळे चला बघूया हास्याचा प्रवेश कसा रंगतोय ते. तेच पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडला. बस 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 भावांनो, पहिला अंक कडक झालाय बरं का. येस दणक्यात झाला नाही. मजा आली. हो, ऐ, ऐका दुसरा अंक आहे की नाही, जरा पटापटा जरा स्पीड लावा, कळलं का? 11:35 अंबरनाथ आहे माझी. सांगितलं नाही म्हणाल परत. सावत्या नालाय काहीच रे. या थिएटरचा साऊंडचा काय प्रॉब्लेम आहे का रे? का ग? अरे नीट फीडबॅक येत नाहीये. माझ्या डायलॉग नंतर ना मला लाफ्टरच ऐकायला येत नाही. अगं लाफ्टर येतच नाही आहे. लोक हसतच नाही आहे. मी पहिल्या रांगेतल्या लोकांना ना खुनवलं पण हसा हसा, तर दोघांनी माझ्या रागाने बघितलं नाही, माहिती आहे. तू अशी तोड नको वाढू. अरे कधी कधी ना ऑडियन्स वेगळा असतो, आपण करत राहायचा. हा चला चला या चला. हा? चटणी पाहिजे. गप बसतो. ए बाबा, हा? वडे कोणी आणला नाही ते? हा? वडे कोणी आणला नाही ते? सावत्याने आणली, त्याची ओळख आहे ना, तर कॅन्टीन वाला त्याला फ्री देतो. तुला कॅन्टीनला फ्री देतो, मग तिथे खाऊन येत जा. इथे स्टेजवर वडे आणू नकोस, कळलं ना? ए छोट्या काका, आपलीच पोर आहे तिला, आज काय करतोयस? मग घरी घेऊन जा तुझ्या. आपलीच पोरं मग घरी घेऊन जा नाटक संपल्यावर. इथे लाड करू नको त्यांचे. तू लाडवून ठेवशील, नंतर माझ्या डोक्यावर बसतील. एवढं काय स्टेजवर स्टेजवर खाऊ नका रे. स्टेजवर खाता तुम्ही, मग ते खाली पडतं, मग उंदीर येतात. ते थिएटरवाले छोट्या काकाच्या नावाने ओरडतात, माहितीये तुम्हाला? ठेव 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 तिथेच ठेव. ठेवला. ठेवला काय? तिथे ठेवशील, त्याला मुंग्या येतील, मग ते प्रॉपर्टी मध्ये भरणार, मग त्या कपड्यांना मुंग्या, सगळीकडे मुंग्या. भर काय त्या तोंडात लवकर. काय याला करणार नाटक. चल लवकर. काका 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 थांब रे, उशी ठेवा इथे, उशी ठेवा लवकर. काय ती? हा काय 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 बरं झालं तुम्ही विषय काढलात. जरा कपड्यांना धुवा, लय वास येतोय. बघणार रे मग. बघ ना, काय मी तुम्हाला सांगतोय, बघणारे मला काय सांगताय, केवढा वास येतो माहितीये. कॅरेक्टर, अभिनय आणि कलाकार तिघं एका वेळी मरतील. नाही तर काय. बरोबर आहे भाऊ. बघ आता कसं आहे, तू धावपळ जास्त करतो. म्हणजे तुला डायरेक्टर आतामध्ये बोलला नसेल, तुझं जे कॅरेक्टर आहे ना तसं ते नाही आहे. म्हणजे तू जास्त धावपळ करतोस रमेश. एवढं नाही करायचं बाबा, नाटक आहे ते, आयुष्य आहे. कमी काय तू धावपळ जास्त करतोस ना, मग तुला जास्त घाम येतो, मग तुझ्या कपड्यांना वास येतो, असं आहे ते. अहो, पण मी एनर्जी लावतोय ना. कसली धोंड्याची एनर्जी लावतोस? बुकिंग आहे तुम्हाला? आहे बुकिंग, आहेत लोक आहेत समोर, कशाला ती एनर्जी लावायची? काय करायची आपण एनर्जी लावून? नको रे, असं नको करू. हा आणि ऍक्टिंग जरा कमी कर रे. छोट्या काका, तू ऍक्टिंग करायची आम्हाला सांगू नकोस तू. बघ ना रे. अरे बघ ना, काय बघ ना, काय झालं, काय झालं? कपडे धुवायला टाकायचं काम कोणाचं आहे? तुझं आहे की नाही? हा. बघ, तू बघ. अरे बघ ना, बघ ना, बोलून डोक्यात जाते ती मध्ये मध्ये सारखं. हो, होय, थांब.
काय तू कपडे धुवायला टाकली पाहिजे 3 महिन्यापूर्वीला का प्रयोग झालेला आहे बरोबर. त्यावेळेस ती सगळी ओली झाली कपडे कोंबली असतील त्याच्यात त्या पेटी मध्ये तशीच बाहेर काढली ती कुबाट वास मारतोय का सगळ्याला मग बघ ना मग काय करायचं अरे बघ अरे छोटा काका तू अरे तसं नाही आहे ती फुलं कुठे आहेत ह्याची ऐकूला येते हे फुलं आण रे ती आण फुलं आण. चल अरे चल, चल, सावत्या मुद्द्याचं बोल फुलं 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 ठेव इथे अरे ते फुलाचं जाऊ दे तू कपडे धुवायला टाक पहिली अरे कपड्याचं अरे अंकुश उल्हासचा माणूस रे 3 महिन्यापूर्वी प्रयोग झाला ना आपला हं. त्याने काय ट्रक भरला नाही ट्रंकेमध्ये ट्रंका टाकल्यानी सोपे टाकल्यानी लेवल टाकल्यानी गोडाऊनला ट्रक नेल्यानी आधी ट्रंका ठेवला नाही त्याच्यावर लेवलला मारला नाही आणि मग हे सोपे ठेवला नाही तो आपला कपडेवाला कोण आहे रे बाबू सुन्या सुन्या म्हणतो मी गडी नाही आहे तुमचा ट्रंका खालून नाही काढणार मी ट्रंका वर असते तर नेले असते ड्राय क्लिनिंगला बघ काय करायचं सांग मला आता छोटा काका काय कारण देतो तू नाही ते काय- पटतंय का यार तू काय बघ ना बोलू नको तू काय काय झालं अरे असं काय अरे इतर वेळेला तू बोलतो सलग प्रयोग आहे तर मग काय कपडे धुवायला जमली नाही ती मग? आता 3 महिन्यांना लागलाय तरी तीच सांगतो यार तू बघ छोट ना वास मग. येतो यार कसं वाटतंय ती नाही मी काय बोलतो काका कपड्यांचं जाऊ दे निदान ती चादर तरी धू मग? चादरीचा काय झाला चादरीचा काय घुस मेल्यासारखा वास होतो त्याला एवढा आहे चादरीचा मग कुठे आहे चादर कुठे आहे रे ती बघ तिकडे आहे इकडे आहे ती कुठे आहे चादर बघू रे हे पाया जाऊ नको ठेव रे अरे बाय- छी! हे बाबा चादर आहे असं काय करतोस ती घे वास घेऊन बघ हे सावकाश 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 झालं सावकाश 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 आता एक तारीख कमी झाली असती कळलं आता कसं आहे कळलं लय रे मग लय ती पण एवढा वास लोकांना जात नाही अरे लोकांना जात नाही पण मला तर जातो अशी तोंडा जवळ असते माझ्या आजचा प्रयोग कर मी काय बोलतो मी प्रयोग करतो पण मी असाच पडून राहतो ना चादर घेत नाही नाटकात कॅरेक्टर काय आहे तुझं डेड बॉडी मग उड्यावर टाकायला चड्डी आहेस तू नाटकातली डेड बॉडीवर चादर पाहिजे की नाही हा कर चल करूया चल नाटक कर चला ए घ्या रे घ्या चला पटकन घ्या ए छोटा काका भाई पण डाग पडलेत रे साडीवर कसं वाटतं कुबट वास मारतोय अरे कपड्यावर. कुबट वास म्हणजे एवढा वास तो इंटरव्ह्यू झाल्यावर एक जण कौतुक करण्यासाठी मला मिठी मारलं बघ ना मग इथे चक्कर आली त्याला असा होता याला वास बघ नाहीतर काय असा घेऊन फिरवतो त्याला याला भेटायला माणसं तरी येतात या वासामुळे आमच्या कोण जवळ पण येत नाही बाय वासामुळे नाही तू करतेसच तसं ना छोटा काका आता 4 चौघात विषय काढला म्हणून बोलतो मी अजून मध्ये तुला बोललेलो नाही बाय काय आहे माहिती आहे बाय तू करतेसच तसं म्हणजे काय आहे तुझी जी म्हातारी आहे ना ती बघून मला माझी 2 वर्षाची भाची आठवते छोटा काका ऐक दोघी सेम करता मी अजून मध्ये बोललेलो नाही पण आज बोललो तू बोललीस ना मी काय म्हणतो अनाउन्समेंट घेऊया लवकर लवकर अनाउन्समेंट ए बाय जा तुझ्या पुणेरी टोन मध्ये अनाउन्समेंट कर मी मोठ्या काकाला नाव सांगणार मग नाही सावत्या घेऊ दे ना सावत्या घेऊ दे ना अनाउन्समेंट एक मिनिट अगं तुझ्या पुणेरी टोन मध्ये अनाउन्समेंट केलीस ना तुला पुण्यात बुकिंग आहे हा मग मधुबाला पण लोक तुला बघायला येतात याला दिली असती अनाउन्समेंट हा दलतो ए हा अनाउन्समेंट दलतो छोटे काका मस्करी करू नको तू चक्की होती काय रे काय रे तू उगाच- अरे मग चालू अरे कर. मग मनापासून मी छोटा चालू काका कर, मी चालू कर. घेते देऊ? चला, बाबा करा, घे चला. आजचा प्रयोग घे अरे नाही रे लय वास येतो रे घे रे काका. माझ्या सोन्या घे चल चल लवकर चल लवकर लवकर फुलं टाका लवकर अंगावर, स्पीड लाव स्पीड लाव फुलं चला टाका त्याच्या अंगावर हा, फुलं टाकतो ना. फुलं टाका अंगावर फुलाचा वास अरे घे. फुलाला पण वास येतोय देऊ का अरे प्लास्टिकची फुलं आहे त्याला पण वास आहे ए बास झाला चला आता दे तुम्ही घे दे 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 चल. ए, घे ना तू वरती घे ना मी नाही कर्टन उघडल्यावर घेईन कर्टन उघडल्यावर काय घे ना अरे कॅरेक्टर मध्ये जायचं सगळ्यांना कर्टन उघडल्यावर जाईन मी नाही सुस्वागतम सुस्वागतम रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन अगं करते. मेली सावकाश बोलणार घे पटकन ते वास येतोय MHJ नाट्य संस्था सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत नाटक हा सुगंधी वाडा कुणाचा काय अंक 2 आणि शेवटचा आता घेशील आता घेशील आईच्या सुगंधी वाडा वास घेऊन बघा मग कळेल अरे पण घे ना वरती आता. नाही तर. कर्टन द्या रे कर्टन सौकर अरे सगळे गोंडे उडवला मी आल्यान बाबूशे बाबूशे केला तुम्ही बाबूशे बाबूशे आता मी कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचं बाबूशेठ उठा ना उठा ना बाबूशेठ उठा आई 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 हो हो सावर स्वतःला सावर मला माहिती आहे बाबा गेलेत म्हणून तू हल्लीस पण एवढी नको हल्लू थांब सोन्या अगं तू एवढी हल्लीस तर आमच्याकडे कोण बघणार
आणि तू आई आहेस, तव्यावरची तडतडणारी राई नाही सावकाश. सान्या, बाबू शेट गेले. हो सगळ्यांना दिसतंय, चादर घेऊन झोपलेत ते. थांब, जरा काळजी घे स्वतःची. दादा बोल ना काहीतरी. आय थोडं कमी आय डेडी गेले. जायच्या आधी हे वाडा कुणाला द्यायचा सांगून गेले असते तर बरं झालं असतं. खबरदार मोन्या. वाड्याची स्वप्न बघतोस काय रे? स्वतःच्या डॅडीला अजून अग्नी पण दिला नाही आणि वाड्याची स्वप्न बघतोस काय रे? आय अगं पण सांगितलं असतं तर वाद नसते ना झाले आज. दादा दादा आता वाड्याचा विषय काढणं गरजेचं आहे का? बारक्या दादा बारक्या दादा बोलू नकोस तू. बारक्या दादा मी पण बोलू शकतो खूप काय. नाहीतर काय, वाड्याचं आत्ता बोलायची गरज आहे. प्रॉपर्टीचा मी पण बोलू शकतो, पण आता इथे बाबा महत्वाचे आहेत आणि आता इथे फक्त बाबांची आठवण येते मला. काहीच नाही झालं. ओके. बघा बघा, बाबांच्या आठवणीत वाडा पण शिंकतोय बहुतेक. डेडींचा आवाज घुमतोय वाड्यात जणू. आईची चादरीच्या बाबू शेट. मला वाटतं जनरली वाड्यात माणसाचे प्राण अडकतात, बाबांची शिंक अडकली आहे वाटतं. बारक्या डेडींचा आत्मा अजून घुटमळतोय वाटतं वाड्यात. भास होत आहेत. भास होतायत. मिळाला घुस नाही, घुसची फॅमिली गेली अख्खी. आई अगं बोल. अगं बाबा आले. बाबू शेठ. बाबू शेठ तुम्ही परत आला. बाबू शेठ. डेडी डेडी तुमची डेडी बोडी जागी झाली. डेडी डेडी तुम्ही परत आला. डेडी बाबा दादा बघ ना, तेव्हा पण गोळ घालायची, आता पण गोळ घातला बाबांनी. सवय काय गेली नाही. मला त्यांना चमत्कारच बघितल्यासारखा वाटतोय. ते म्हणतात ना, देवाची करणी आणि चादरीत उघडली बाबांची बरणी. काय वेगळं वाटतं, म्हणजे मला कळतच नाही. बोलू नको बोलू की निघून जाऊ, काय कळतच नाही. मी 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 डेडी उठलेच आहेत तर जरा पाणी घेऊन येतो. दादा लवकर ये दादा. पाणी घेऊन येतो. बाबू शेठ. बाबू शेठ काय बोलणार आता? काय बोलण्यासारखं राहिलंच नाही. सोलो लोकी पण गेली. आई हे सर्वस्व गेलं. हा? आलं बाबू शेठ आले. छोट्या काका हे जायला उठला रे बिन मला दिसलेला आहे. शिकलं पण. त्याला सांग मर. माझा निरोप आहे, सांग मर. अरे मारतोय पण ते उठतोय परत. त्याला सांग पुन्हा उठलास तर माझ्याशी गाठ आहे. सांग जा. मी तू दलतोस ना, आज दल जा. हा, चल. दल जा. क्या तुम ये बाबू शेठ? हाँ क्या यार, फिर से आ गए तुम? हाँ बाबू शेठ बोलो. छोटे काका छोटे काका काय झाला काय? अरे जायला हिंदी बोलती. तिची नेहमीची नाटकं. तिला ना मला वेळ मिळत नाही म्हणून नाटकातून काढत नाही तिला मी. तिला बदलणार मी. हिची रिप्लेसमेंट करतो की नाही बघ. जाऊ दे साधी आहे जाऊ दे कशाला उगाच. तुझ्या घरी घेऊन जा तिला. साधी आहे मग. हा, साधी आहे का? अरे हिची रिप्लेसमेंट 3 पोरी आणल्या होत्या रिप्लेसमेंटसाठी. त्यांना रात्री फोन करून धमकी देते की सांगते एंट्री घेतलीत ना तर स्वतःच्या अंगावर रॉकेट टाकून जाळून घे स्टेजवर. काय सांगतोय? ही अशी आहे. तुला सांगू, पहिला हा मेला पाहिजे, नंतर ही मेली पाहिजे. त्याला सांग मर. माझ्याशी आता माझी भिरडी सांग मर. सांग जा. मी करतो काहीतरी छोटा हा जा छोट्या काका करतो. जा. छोट्या काका करतो काहीतरी.
सोन्या बाबू शेठ बाबू आय आ? डेडी आलेच आहेत तर जरा निशब्दच हो बर का तू नाही तर अवघड होणार आहे तुझं. मी बाबा गप्प बसते. डेडी तुमच्या असं अकाली येण्यामुळं पुढचं काही सुचन झालंय कोणाला. ठीक आहे डेडी, आता तुम्ही आलाच आहेत तर इथंच सांगून टाका वाडा कुणी घ्यायचा डेडी. आता मी काय सांगू, ज्याला घ्यायचं त्यांनी तो वाडा घ्या, फक्त हे मला चादर नको रे. नमस्कार, मी डॉक्टर छोट्या काका. डॉक्टर तू आम्ही तर तुम्हाला बोलावलंच नव्हतं. मी येतो, स्कीम आहे ना डॉक्टर तुमच्या दारी, त्याच्यात मी येतो. डॉक्टर हा हा मला कळलंय मी आलोय. तुम्ही तिघे चांगले आहात, हा मेलाय. नाही ते आताच उठले ती. असं असतं, असं होतं. सायन्स बोलतात त्याला. माणूस मेलेला असतो, शरीराला कळत नसतं आपण मेलोय, ते आठवण करून द्यावी लागते. चला, जिवंत माणसं उभी आहेत, बाजूला व्हा. डेड बॉडीने खाली बसायचं. डेड बॉडी यामध्ये सेंटरला आहे. डेड बॉडी कोण आहे? डेड बॉडी मी आहे. मग असं बसून चालतं आपले संस्कार काय? डेड बॉडीचे झोपा बघू. चला मी बघतो, मी चेक करतो. हा, करा. मी चेक करतो. स्टेथोस्कोप नाही आणला. बोट लावा. नाडी बघतो. हा, काय बरं? मर. पहिली चादर बदल. माझं ऐक, मर. मी मरेन, मग पालता झोपतो, मग त्याच्यावर चादर टाक, चालेल काय? लोकांना कसं दिसेल ते? काय? हे बघ, आजची पकडून 10 पाकिटं होत आहेत तुझी. प्रयोग झाल्या देतो मर. मी नाही, पहिली चादर बदल. 200 जास्त टाकतो मर. बघा नंतर पलटायचं नाही मग. बोललो ना, बघ मग छोट्या काकाचा शब्द आहे, मरतो. मर. डॉक्टर काय बोलती डेड बॉडी? मेली आहे ती. मेली आहे ती. कन्फर्म? हो, मेली आहे ती, कन्फर्म मेली आहे ती. चला, हा चादर टाका त्याच्यावर. आता नाही उठत ती. बाबूजी या चादर टाका. डॉक्टर चादर. हा. आता नक्की नाही ना उठणार? नाही उठणार ती. अशी नाही. चला पटकन आवरा. चला पटकन, झालेलं आहे त्याच्या तोंडावर पण टाका. चला पटकन, चला झालेलं आहे. डॉक्टर छोट्याचं काम झालेलं आहे. डॉक्टर मी काय म्हणतोय, हा. काय झालं काय होतं पण नेमकं? हे आहे ते न्यूरोलॉजी ऍक्टिव्हिटी. उठणार नाही ना परत? नाही उठणार. कसा आहे, बॉडी मेलेली असते, मेंदू जिवंत असतो. मेंदूला सांगावं लागतं तू मेली आहेस म्हणून. असं ते डॉक्टरने काम केलेलं असं. आहे. आणि हे काम करा, हे औषध आहे ते मारा बॉडीवर. वास येतोय ना, बॉडीवर मारा औषध. 9-10 केलं ना की ते सगळं होऊन जातं. झाली मावशी. आता परत काय विचारू नका, पटकन करा. हो, पटकन. पुढे जाऊ दे. चला. बाबू शेठ तुम्ही गेले बाबू शेठ. मला वाटलं तुम्ही परत आले. बाबा घ्या. बाबा डेडी बहुतेक डेडींचा श्वास जातोय वाटतं. नाही, मला वाटतं आता बॉडी जाळायलाच घेतली पाहिजे. उचला. चावला ढेकून चावला. डॅडी तुम्ही झोपा. झोपा. डॅडी झोपा, आम्ही संपवतो डॅडी. आता आलाय तर सांगता का तेवढं वाडा कोणाला द्यायचा ती? कोणाला पण द्या, फक्त ही चादर नको रे. डॅडी बरं. डॅडी डायरेक्ट वैकुंठला मध्ये येऊ नका. थांबा डॅडी थांबा. बोलू नका, माझी सोनलुकी आहे. थांबा. बाबा तुम्ही केल्यापासून मला समजतच नाही मी काय करू. खाजव. पाय खाजव.
त्या कुत्र्या डावा 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 खाली जाऊ. आयुष्यात आल्यापासून तुम्हीच आम्हाला डावं उजवं करायचं शिकवलं. थोडं वर थोडं वर म्हणताना एवढा उंच शिखरावर घेऊन ठेवलं की आता मी परत खाली जाऊ शकत नाही बाबा. थोडं वर बापाने वर पाय ठेवला, कुत्र्या खाली आहे. वेळोवेळी काय पण बोलून मार्गदर्शन करत राहिलात मला लय बरं वाटतं बाबा. इतकं करत राहिलात ना की अक्षरशः काय आता बोलू. कधी कधी मला वाटतं तुम्ही माझे बाबाच नाही, तुम्ही माझी आई पण आहात. पोट पोटाला चिमटा काढलात तुम्ही. वर थोडं वर तुम्ही स्वतःच्या पोटाला चिमटा काढलात पण आम्हाला कधी भुकेला सोडलं नाहीत बाबा. थोडं वर थोडं वर म्हणूनच तुम्ही यशाच्या शिखरावर घेऊन आल्या बाबा. मला वाटत पोट वर ठेवलं, कुत्र्या खाली का. नाही, मी काय ऐकणार नाही. तुमचं रक्त माझ्यात नसलं तरी माझं रक्त तुमच्यात आहे असं मला वाटतंय. नको लागतं. असू दे आता काय आता जाऊ दे. अरे नको लागतं. नाही बाबा एवढंच आता जमतंय. अरे नको लागतं. नाही ना होऊ दे बाबा काय होते बोल दे. अरे नका लागतात ना कुत्र्या, नका लागतात ना. जाऊ दे करतात यार. लागतात नका इकडे, हे सगळं चावतं यार. मी नाही डेड बॉडीच नाही करणार. मी नाही करणार डेड बॉडी. डेडी तुम्ही परत उठला, काय इच्छा पुरी राहिली डेडी? अरे इच्छा बिच्छा बढू दे, चादर नको यार मला यार. डेडी असं करू नका. 11:35 अंबरनाथ वांदा होतील माझं डेडी. मला नाही माहिती, सकाळी 4ची पकड. मी नाही करणार डेड बॉडी. आता कसं नाही करणार ना डेड बॉडी? डॉक्टर बोलून गेला ना मागाची डेड बॉडी कर म्हणून. सांगितलं ना मला. कोण आहेस तू? कोणी बनवली तुला डेड बॉडी? कोण होता आधी? टेपऱ्या होताच ना. अशा 10 डेड बॉडी येतात आमच्या संस्थेकडे. हा आम्हाला गरज नाही तुझ्या डेड बॉडीची. मी बनवलं. माझा आला तुला सांगितलं ना अर्ध्यावरून फिरवे ना बस ॲम्ब्युलन्स. हा सांगतोय नाही बनायचं डेड बॉडी तुला. मला नाही व्हायचंय. उठ तुमच्या चेहऱ्याला भाव नाही आहे, आमच्या संस्थेला भाव आहे. चल निघ चल. ए बाबा इकडे हेडफोन इकडे डेड बॉडी बन. चल डेड बॉडी बन. तू डेड चल आजकाल राहू दे. चल डेड बॉडी बन. आज चादरीला वास येईल, उद्या आयुष्य सुगंधी होईल. चल घे चल. क्षमस्व, तांत्रिक अडचणीमुळे आम्ही डेड बॉडी रिप्लेस केलेली आहे. ही डेड बॉडी आता पुढे कंटिन्यू आहे. नाटक ज्या पॉइंटला थांबलं होतं तिथून पुढे सुरू होणार आहे. हे नाटक करणार. बाबूशेठ! बाबूशेठ, तुम्ही गेला, बाबूशेठ! तुम्ही वा वा, तुमच्याप्रमाणे मलाही काय बोलावं ते सुचत नाहीये, पण डेडली होता परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा वा, मस्त कॉन्सेप्ट होती. रसिका, तुझी जी स्पीड ब्रेकरवरची आई होती ती मला फारच भावली. मजा आली. खूपच कडक पकडलं होतंस बेरिंग. खूपच मजा आली. सावत्या मस्त. मंदार, जिकिरीचं काम होतं तुझ्यावर खरंच, कारण असे प्रसंग येतात वारंवार आणि ते ॲक्च्युली पण तू तसा पण बराच वेळ त्या चादरीत होतास. म्हणजे त्या चादरीला वास नसेल येत, पण तरीसुद्धा ते करणं जरा अवघड होतं खूप. पण इंटरेस्टिंग केलंस तू. मजा आली. श्रमेश, प्रथमेश दोघंही मस्त. आणि कार्तिकचंही कौतुक. कंटिन्युअस तो इस्त्री करत होता बिचारा. शेवटी त्याला त्याचं फळ मिळालं. थोडं त्याला इथे येण्याची संधी मिळाली. मजा आली. नाईस परफॉर्मन्स. सई किलर परफॉर्मन्स होता. ग्रेट टीमवर्क. मला सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप आवडले. म्हणजे इतका छान झाला परफॉर्मन्स की आम्हाला सादरीचा वास यायला लागला काही वेळा. आम्ही लिटरली तुमच्या सिच्युएशनमध्ये, तुमच्या काय म्हणूया संकटामध्ये इन्व्हॉल्व झालो होतो आणि खूप हसलो. थँक्यू. मंडळी, अहिंसेविषयी बोलणं फार सोपं आहे, पण बंदुकीसमोर अहिंसेनं लढायला मात्र प्रचंड धाडस लागतं. तर मंडळी, अहिंसा आणि बंदुकीची हीच गोष्ट घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आहे. या चला, आता मला हे जरा कोणी वाचून दाखवेल का? सगळ्यांनी वाचून दाखवा. क्रांतिकारकांच्या गोष्टी. MBA चा वर्ग सुरू आहे का? 5वीत आहात तसं वाचा. क्रांतिकारकांच्या गोष्टी. आता कसं लाईनवर आलंय, आता कसं स्किटला ग्राफ मिळेल.
बरं आज आपण याचा धडा शिकणार आहोत क्रांतिकारकांच्या गोष्टी गोष्टी. बरं का आपल्यावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केलं तुम्हाला माहिती असेलच आत्ता कळलं तुला अभ्यास करत जा अनेक वर्ष आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि काही क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं अगदी बलिदान दिलं आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे काही क्रांतिकारकांच्या गोष्टींचा धडा आज आपण शिकणार आहोत हा. आजचा धडा आहे लाला लजपत राय आणि युसुफ मेहरली ह्या स्वातंत्र्य सेनानींवर जेव्हा सायमन कमिशन ब्रिटिश सरकारने भारतात पाठवली त्यावेळेला त्यात एकही भारतीय नव्हता हे बघून याचा विरोध म्हणून युसुफ मेहरली आणि लाला लजपत राय यांनी फार मोठी चळवळ उभारली अगदी शेकडो नागरिकांनी त्यात भाग घेतलेला होता त्यांचा नारा काय होता सायमन गो बॅक कुठला नारा होता सायमन गो बॅक. लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला त्यावर क्रूर ब्रिटिश सरकारने लाठी चार्ज केला आणि एक लाठी लाला लजपत राय यांच्या वर्मी बसली आणि ते तिथेच गंभीर जखमी झाले तो दिवस होता 30 ऑक्टोबर 1928 त्यानंतर काहीच दिवसांनी म्हणजे 17 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान त्यांनी दिलेलं आहे म्हणून ही लोक खूप मोठी आहेत तसाच एक स्वातंत्र्य सेनानी बरं का अगदी 14-15 वर्षाचा कोवळा युवक आपल्या नंदुरबारचा शिरीष कुमार मेहता स्वातंत्र्य चळवळीने अगदी भारलेला युवक होता तो आणि त्याचे मित्र भेटले तो दिवस होता 9 सप्टेंबर 1942 हातात तिरंगा आणि मुखी वंदे मातरमच्या घोषणा होत्या असेच आवेशात फिरत फिरत ते मंगळ बाजारात आले आणि तिकडे इंग्रजांनी त्यांची प्रभात फेरी अडवली इंग्रज म्हणाले मागे वा मागे हटतील ते शिरीष कुमार कसले ते म्हणाले नाही फिरणार यावर इंग्रज पिसाळले चिडले त्यांनी हवेत गोळीबार केला 1 इंच सुद्धा हे सेनानी हे क्रांतिकारक 1 इंच सुद्धा मागे हटलेले नव्हते आणि त्याच वेळेला अंदाधुंद गोळीबार केला आणि त्या गोळीबारात शिरीष कुमारांच्या छातीत एक गोळी घुसली आणि ते तिथे शहीद झाले पण शहीद होताना सुद्धा वंदे मातरम या घोषणा सुरूच होत्या या सगळ्यांनी बलिदान दिलं ना म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय मुलांनो बंदुकीच्या गोळीला न घाबरता दिलेला हा अहिंसेचा लढा खूप मोठा आहे याचाच अभ्यास आज आपण करणार आहोत चला पुस्तकं काढा प्रत्येकाने पटापटा हा येस ए शिवाली हा पम्या तुम्ही एरीबिरी आहे काय तुमच्या घरातली दिवाळी अजून संपली नाही काय फटाके फोडायची बंदूक घेऊन आली आहे ती येडा आहेस का कोण आहेस तू बंदूक खोटी नाही आहे फटाक्यांची खरीवाली आहे ए शिवाली तुला सकाळपासून कोण भेटला नाही काय फाटाकड्यांची बंदूक घेऊन आले बोलते खरी बंदूक आहे म्हणून काय गडबड आहे ए आवाज सर हा. बघा शिवाली बघा फाटाकड्यांची बंदूक आणले आणि बोलते खरी खरी बंदूक आहे म्हणून शिवाली तुला आधी सांगितलंय ना फटाके फोडताना मोठी माणसं असली पाहिजेत आजूबाजूला हा इथे नाही आणायची बंदूक घरी घेऊन जाती नाही सर खोटीवाली नायाच आहे ही बंदूक खरीवाली आहे खरी बंदूक अशी असते का बाळा अरे सर खरीवाली आहे बस अरे बस बस हे बघा वा बाबा आई, खरीवाली आहे सर कौल फुटलं सर अरे कौल फुटलं म्हणजे खरी बंदूक आहे हा सर खरीवाली आहे अगं, हे भिडी ये खरी हा, सर. होय, 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 होय. अरे हे अगं खरी बंदूक काढ हे तिकडे घे हे बाळा ए अरे ए खरी बंदूक का आणलेस तू इकडे सर माझ्या पप्पाने दिली ही वाली मला तू अरे हा हे. तुम्हाला ही दिले हाय, चिट्टी चिठ्ठी मला दिली हा नमस्कार गुरुजी डोंबलाचं नमस्कार आमच्या फॅमिलीमध्ये सध्या गँगवॉर चालू असल्याने माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे सेफ्टीसाठी माझ्या मुलीसोबत बंदूक पाठवत आहे सर शेफ्टीसाठी बंदूक कशाला सर मार थोबाडीत त्याच्या मार थोबाडीत सेफ्टी नाही रे सेफ्टी सुरक्षितता सेफ्टी सेफ्टीसाठी माझ्या मुलीसोबत बंदूक पाठवत आहे तुमचे सहकार्य असावे अरे ही कशी चिठ्ठी दिली आहे म्हणजे माझ्या मुलीला सर्दी पडसं आहे जरा काळजी घ्या अशी सहज चिठ्ठी देतात तशी दिली आहे ही भारी आहे ना, हो, हो. सर. ही बाळा, हा, हा. भारी आहे ना बंदूक हो. सर माझा पप्पा मला बोललाय तुला कोणापासून धक्का वाटला कोणी तुला हात लावला हो, बाळा. तर डायरेक्ट गोळी हाणायची नरडीत हे बाळा तिकडे घे बाबा तिकडे घे मग पप्पा बोलले
हो बाळा बाबा ऐक 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 अगे मामा मुख्याध्यापकांना नाव सांगेन मग मी मुख्याध्यापकांना नाव नाही का सांगणार मी त्यांना माहित आहे सगळं सर मा पप्पांनी फोन केलता त्यांना ते बोलले ठीक आहे ते म्हणाले ठीक आहे ठीक आहे बोलले एवढंच बोलले हा हा सर प्रिन्सिपल सरांचा कोणाचा तरी फोन आला होता सर फोन ठेवताना त्यांचे डोलेच फिरले होते नंतर आपले पिऊन काकांनी त्यांना वाटीभर साखर आणून दिली आणि मग त्यांनी ती खाल्ली रपा रप अरे म्हणजे त्यांची शुगर लो झाली होती रे हे बिंडो का पुढे नाही यायचं पुढे नाही यायचं माझ्या निधड्या छातीवर गोळी झाडतो काय बोलतोय तुला काय वाटलं मुख्याध्यापक सर तुला घाबरले म्हणून आपले सर घाबरतील आपले सर घाबरणार नाही आपले इतिहासाचे सर आहेत आणि तू जर त्यांचा काही वाकडं करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्या विरुद्ध आंदोलन करेन अरे तुझं आंदोलन कुठपर्यंत आले नाही सांगू शकत मी अरे नको करू साहेब मला अरे बंदूक आहे ऐक ऐक शिवले शिवले लक्षात घे मी सरांचं संरक्षण करणार कारण मी त्यांचा आवडता विद्यार्थी आहे अरे नको नको करू से पोटात मारतोयस ना माझ्या बाळा नको बोलू शांत राहा सर, बोलावं हे लागेल. आंदोलन करायचं असतं वर करणं हे कुठलं आंदोलन सर 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 तुमच्या लक्षात येत नाही क्रांतिकारक ब्रिटिशांच्या बंदुकीला घाबरलेला आपण शिवालीच्या बंदुकीला का घाबरतोय आपण तिला सांगितलं पाहिजे शिवाली गो बॅक शिवाली गो बॅक अरे तिचा एक ठो असा जरी आवाज अजून एकदा आला ना सगळा तुझा रस आहे ना एवढा सगळा गळून पडेल ऐक माझं बाळ ऐक 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 असं नको करूया बेटा सर क्रांतिकारक लढले ना ब्रिटिशांबरोबर अरे ते ब्रिटिश होते ही एडी बिंडो काय आहे शिवाली ब्रिटिशांकडे ना कुठेतरी कोर्टात जाऊन वगैरे आपली बाजू मांडायची हे सगळे प्रकार होते ही डिस्काऊ मेलो एवढंच होईल आपल्याला दुसरं काही नाही सर तुम्ही घाबरायचं नाही सर मी आहे ना तुमच्या सोबत नाही बाळा रमेश मागो हो मी नाही होणार मागो हो गोळ्या घालीन मग नाही होणार मी नाही होणार मी नाही होणार मांगो हो मी नाही होणार तर काय झालं सर 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 काय होतं अरे शुगर खाली गेली रे गोळी दे रे गोळी दे कोण कोणी गोळी पाहिजे गोळी माझ्याकडे चॉकलेट आहे सर सर हे घ्या हाय 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 अरे बापरे बरं वाटतं भाऊ बरं वाटतंय सर त्याला सुट्टी रे सुट्टी सर नाही सर सुट्टी नाही पाहिजे सर आता शिकण्याची मजा येते सर इतिहासात रस येतोय मला अरे तेच सांगितलं ना परत एकदा गोळी लागली ना रस कुठल्या कुठे गळून जाईल तुला माहितीये का रे बाळा नको करू असं बाळा नाही सर मला शिकायचंय सर अरे नाही रे बाबा झालं सुट्टी दिली ना मी तुम्हाला रमेश मागो हो मी नाही होणार ए, बाळा, रमेश मागो गोळी मी घालीन नाही होणार रमेश मागो गोळी गोळी घालीन घाल मी गोळी घालीन गोळी घाल नका करे काय चाललंय काय सर ते चळवळ खेळतायत अरे जर मागे होतो सर तुम्ही बाजूला ए शिवाली मी घाबरणार नाही मी सरांचा चेला आहे सर मला म्हणाले घाबरला तर संपला हे मी कधी बोललो तुला घाबरला तू संपला हे कधी बोललो तुम्ही मागच्या त्याचं माझ्या नावावर नको खपोस जा ना बाबा तुला दिली ना सुट्टी झालं सुट्टी बेटा चला चला नाही, नाही, मला नको ही सुट्टी. ही नको मला पण इतिहास शिकायचा आहे सर मला पण रस यायला लागला इतिहासामध्ये सर सर तुम्ही इतिहास शिकवणार ना हो म्हणजे काय शिकवणार. अरे, हे नको करू मला हे शिकायचंय ना हो ना सर शिकवताय हो ना ना म्हणजे काय शिकवणारच ना मी आलोय कशाला हा शिकवा येस इतिहास शिकवणार आहे ते सर सर माझी चळवळ यशस्वी झाली चल तिकडे शिकवताय ना हो? हा बाळा पण बंदूक कुठे ठेवायची बंदूक दप्तरात ठेवायची इथे नाही बाळा दप्तर घे पुढे दप्तरात यू दप्तरात ठेवायची ओया किती क्यूट आहे म्याव म्हणे म्याव कर चार छपर गेली हिला आरवा नाही तर ही आपली शाळा बोकाबोकाची करल बाबा हग्गा पण तू मला हे नाही ना करायचं सांगितलं ना तुला मी मी कुठे गेलो सर तुम्ही शिकवा ना हो नाही बाजूला कर ना बा मी नाही शिकवू शकत तर लाला लजपत राय आणि युसुफ मेहर अली
ह्यांनी मोर्चात कोणता नारा दिला होता? कोण बरं सांगेल? मी सांगते सर, मला येतंय सर. ओ, सर, हो. मला उत्तर येतंय सर. रमेश सर मी सांगते. खाली बस रमेश, तेच सांगतो खाली बस. तुम्हाला सांगणार कोणता नारा? ते बोलले होते गोब्याक. पुढे काय? एवढंच बोलले सर, गोब्याक. अरे करेक्ट, परफेक्ट आहे. गो बॅक. करेक्ट काय सायमन गो बॅक असं बोलले ते. अरे झालं ना, आता गो बॅक म्हटलं की सायमन आलाच रे बाबा. नाही सर एकूण एकच असतं. मोगॅम्बो म्हटलं की खुश हुआ येतच ना पुढे असं. सर तसं नाहीये सर, पुस्तकात सायमन गो बॅक आहे. चुकीचं आहे. ते चुकीचं लिहिलंय. मी बोलले ते बरोबर आहे. गोब्याक आहे की नाही बाबा, सर? गोब्याचा काय? गोब्याक आहे. गोब्याच आहे. काय तुम्ही सर इतिहास बदलताय सर तुम्ही. अरे एवढ्या लोकांनी एवढा इतिहास बदललाय, मी बदलला तर काय फरक पडतो? जाऊ दे ना यार. काय अरे एका खाली बस. उत्तम, मस्त उत्तर दिलेलं आहे. Yes! चला चला चला, आता सुट्टी दिली ना, चला जा. होय होय. मला आता इतिहासाचा कंटाळा आलाय. मी काय बोलती सर? हे बाळ हे नको ना, पुढे आणूच म्हणा तू. सर मी काय बोलती? भूगोल शिकवा ना. भूगोल. भुगवाल. रे सब्जेक्ट भुगवाल. बरोबर आहे ना? होय 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 भुगवाल. भुगवाल पण शिकवा. बाळा, मी ना इतिहासाचा शिक्षक आहे. हा, सर. भुगवालचे शिक्षक वेगळे आहेत, मी त्यांना पाठवतो. हा सर थांबा सर. सर तुम्ही मला ना खूप आवडता सर. मला ना चुकून बोट बीट दाबलं गेलं तर बाजूला काढलंय होय, सर. होय. सर तुम्ही मला आहे की नाही, नाही ठेवलंय बोट हा, सर. मग. तुम्ही मला आहे की नाही खूप आवडतं. तुम्ही इतिहास जाम भारी शिकवता. भूगोल पण शिकवाल ना? हो. आता काय शिकवणारच ना मी, उत्तम शिकवतो मी. भूगोल भूगोल भूगोल. भुगवाल. बायकोचं ऐकायला पाहिजे होतं. बायको म्हणत होती आज जाऊ नका, शाळेत जाऊ नका, नाही ऐकलं. ए ए ए पोरांनो, बायकोचं ऐका. पुढे चालला बायकोच ऐकायला. आत्ता चाललास. 25 वर्षात तुझ्या लग्नाला आत्ता चाललास, बायकोला सुरू आहे. तिकडं. शिकवताय? होय होय होय, मी शिकवतोय. भुगवाल, व्हॉट अ नेम. भुगवाल. भूगोल. हो हा, मला आता सांगा, नेपाळची राजधानी कोणती? हा. सर मी सांगते सर. सर मला येतंय. मी पाठ केलंय सर. नेपाळची राजधानी आहे की नाही? बुटवान. अरे हा हा हा. सर बुटवान. ओय भूटवान. करेक्ट करेक्ट करेक्ट. काय करेक्ट आहे सर. सर ते भूटान आहे ना सर. अरे काय फरक पडतोय? भूटवान भूटान एकच झालं रे बाबा. नाही सर, नेपाळची राजधानी काठमांडू आहे सर. काठमांडू घालून खाली बसवे ना तुला मी सांगतो. सर ती काय फरक पडतोय? सर अख्ख्या शहराचं नाव बदलते ती. अरे मुळात तिने जे भूटवान घेतलेलं आहे ते सुद्धा चुकीचं घेतलेलं आहे. ते भूतान असं आहे. आणि ह्या एडीला माहिती सुद्धा नाहीये भूतान हा वेगळा देश आहे. पण सर तिच्या चुकीच्या बोलण्यामुळे देशाचा नकाशा बदलतोय ना. ज्यांच्या हातात बंदूक असते तेच नकाशा बदलू शकतात बेटा, वा. लक्षात घे. पण सर अहिंसा नावाचा मार्ग आहे ना. हो पण तिच्या हातात बंदूक आहे ना. पण काय करणार बाबा? लई शहाणपणा करतो सोय शर्म्या. नाही, नाही, मागो गोळी घाली. नाही मागवणार तू गोळी घाल. बुटवानच आहे. होय होय. काठमांडू आहे. अरे नाही रे बाबा. बुटवान आहे की नाही? भूटवान. अरे भूटवान. भूटवान बोला. अरे भूटवान नाही. बुटवान आहे. काठमांडू आहे. बुटवान आहे. काठमांडू आहे. मम्मी ठेवलंय तुझ्या आता तुझ्या. मम्मी मी होय होय होय. वाटलंच होतं मला. वाटलंच होतं तू इकडं बंदूक घेऊन आली असणार आहेस. घरी चल, तुला उलट टांगते की नाही बघ. घरी चल, नाही येत आहे. घरी चल. तू बंदूक द्या इकडं. नाही पप्पांनी दिलाय मला. तुझ्या पप्पाच्या तर नडग्या हाणल्या तुझ्या. अरे काय मारतोय? सर काय झालं सर. सर काय झालं? मला चक्कर आलं का? गोळी द्या. गोळी. सर माझ्याकडे चॉकलेट आहे. लवकर दे. हे घे. सर हे का. रॅपर सकट देतो रे. शिवने तुझी बंदूक बघून सराला चक्कर आलेली आहे. मम्मी माझ्या बंदुकीची सवय झाली आहे. त्यानं तुझी बंदूक नवीन आहे ती बघून चक्कर आली त्यांना. बंदूक दे. मी नाही देणार आहे. तू नाही दिलीस ना, तुझ्या लाडक्या सराला मी गोळी घाले. मला कशाला गोळी घाल? मम्मी बाजूला करते बंदूक. नाही करणार. बाजूला कर. नाही करणार. मम्मी बाजूला कर. बंदूक दे. मी नाही करणार.
तू जर बंदूक बाजूला नाही केली तर मी सरांना गोळी घालीन. मलाच का मारताय डोके गोळ्या? अरे माझं काय चुकलं? अरे हात सोड. मी घालणार आहे. मी घालणार आहे. मी घालणार आहे. ए, तुमच्या आईला नडग्या हाणल्या तुमच्या डबे. पप्पा बंदूक दे इकडं. बंदूक दे चिमणे. दिली आहे ना. बंदूक दे इकडे. बंदूक घे घ्या. इकडं. ही बंदूक दे. तिच्याकडे नाही बावळा इकडे घेऊन जा. अजून मुस्कडात बॉंग काढा. इकडे बंदूक. शानपणा करते तुला कळत बंदूक दे इकडे. तुम्ही नाटक शिवालीचे वडील आहात का? गुरुजी आहे का तुम्ही? कसं हो, तुमची लहान मुलगी शाळेत बंदूक, तुम्ही आई आहात ना, तुमची जबाबदारी नाही का मला सांग? मला माहिती आहे होय, त्यांनी दिली तिला बंदूक. तुम्ही कशी देता स्वतःच्या मुलीच्या हातात बंदूक? खरी खोरी बंदूक? अहो ती जरा ती असंच दिली चिमणीला जरा काळजी वाटते तिची म्हणून हो. सध्या कसं वातावरण डेंजर आहे हो जरा. अपोजिशन पार्टीवाली येते की नाही आमच्या घरातल्याच कवा बी कुठे बी गोळ्या हाणती ती. होय तर. त्याच्यामुळे शिफ्टी म्हणून दिली पुरीकडे बंदूक. कळलं का? ती शेल्फ डिस्क असता की नाही त्यासाठी दिली. सेल्फ डिस्काउंट नाही, सेल्फ डिफेन्स असं म्हणतात त्याला. हो, हो. त्यासाठी दिली बंदूक. बाकी काय असं नाही. बरं नाही ना, लहान मुलीच्या हातात देता. हिंसा चांगली का मला सांगा, खरं सांगा अगदी तुम्ही. हिंसावाली माझ्या डोक्यात जायची ती बरं. मग हे करते ना इनडायरेक्टली हिंसा. तिला काय कळते हो, हिंसा नाही हिंसा. ती हिंसा करणारी जर मला गावली नाही तावडीत त्यांच्या आईला त्यांना गोळ्या घालून नडगे आणतोय मी. माझं लई बेकार आहे. म्हणजे तुम्ही आधी गोळ्या घालणार, मन नडे घालणार, डबल हिंसा झाली ना. तुम्हाला कळतंय का? हिंसा वाईट हो. अहिंसेची कास धरली पाहिजे प्रत्येक मुलाने, प्रत्येक व्यक्तीने. अहिंसा फार मोठी असते. तेच मी यांना शिकवतोय. तर तुमच्या मुलीने बंदूक काढली, मी कसं शिकवणार सांगा बघू. काळजी पुढे तुम्ही शिकवा की हिंसा. हो, मी शिकवतोच आहे ना. नाही नाही, तुम्ही शिकवा. मी आहे ना आता इथं. काय बेच नाही अजिबात. तिने बंदूक नाही काढता का? नाही नाही आता मी आहे की. मी आहे. तुम्ही आहे हिंसा. ए चला बसा खाली. बस तिकडे पुरे. ए येडे बोंगाडे, तू शाळेत गेलीस का बेने? बस इकडे. शाळा शिक जरा. बस इथं. बस इथं. शिकायचं बरं का आता. गुरुजी अहिंसा शिकवणार आहे ती. अहिंसा ही परमधर्म असते. आणि लक्षात अहिंसा गुरुजी शिकवा त्याच्या आईला. ही आता कोण मध्ये काय बोललं नाही तू नाही बघा त्याच्या आई. नका ना तुम्ही हे करू. गोळ्या नको मारू. शिकवा. गेला, 6वं छप्पर गेला, आता काय उत्तर देऊ मग मुख्याध्यापकांना? अहिंसा शिकवली पाहिलं. तुम्ही शिकवा. मी आहे इथं. शिकवा तुम्ही. हा शिकवा. मी आहे. तुम्ही इकडे काय करताय? हा काय करताय तुम्ही? अहिंसेला प्रोटेक्शन देतोय. आले चक्कर आलं रे मला त्या. वा 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 वा, अहिंसेला प्रोटेक्शन देतोय हे शेवटचं वाक्य मला फारच आवडलं. खूप दिवसांनी इतिहासाचे धडे ऐकले. थँक्यू सो मच फॉर दिस. हास्यरसिक प्रसादा. शिवा अगदी नेहमीसारखी सेम अजिबात मुलगी तू केली नाहीस त्यामुळे मजा आली. वेगळी होती ही जराशी ही मुलगी. श्रमेश प्रथमेश एफर्ट चांगला होता. बने ज्या आज्ञाधारकपणे तू गेलास बायकोकडे आज्ञाधारकपणा मला फारच आवडला. म्हणजे मला आणि सम्यात तुला सावत्या तुझ्या पाया पडताना जे तू ब्रह्मांड दाखवलंस ते आम्हाला इथपर्यंत दिसलं. छान मजा आली. एंटरटेनिंग. सई. आजकाल अशी धारधार वाक्य ऐकायला मिळत नाहीत फारशी. ती ऐकून फारच मजा आली. मला असं वाटतं की आपल्या विनोदवीरांचं टायमिंग तर छान आहेच, पण आज मिस्टर चिंबोरींचं टायमिंग वाखाणण्याजोगं होतं. सगळ्या बंदुकी वेगवेगळ्या वाजत होत्या आणि वेळेत वाजत होत्या. येस. बाबाजी आणि मिस्टर चिंबोरी या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन पण आज फार सुंदर होतं. मजा आली. आणि पम्या तू इतका कन्व्हिन्सिंगली 5वीतला वाटतोयस की मी कायच सांगू. मंडळी, नेहमी आई आणि बायकोच्या तावडीत सापडणारा बाबू आज सापडलाय दरोडेखोरांच्या कचाट्यात. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचा थरार अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. एक नंबर. क्या बात आहे ना मा. मस्त ना. कमाल झाला शिरा. एक नंबर. आईंनी शिकवलं मला कसा बनवायचा. काय एवढं आईंमुळेच जमलं मला सगळं. काय उगाच आपलं माझं कौतुक अहो, करते. नाही, खरंच. तुझ्या हातची चव आहे बाळा ती. आणि तू काय त्यालाच भरवणार आहेस? हा, मग मला पण भरव. आहे काय थोडं. हा कसा झालाय आई शिरा. आई बाई काय उत्तम झालाय गो. छान ना. फक्त आम्हाला भरवणार आहेस? हा. इकडे दे. काय इकडे दे. आई अहो मी खाल्ला असता. आकर. आई अहो, नाही आई काय आकर. बरं द्या. आकर. आई आई सॉरी सॉरी. आई गं.
ऐक सॉरी बाळा सॉरी. असू दे आई असू दे काहीच होत नाही अहो चालेल पडला तरी पड बघ मी काय करते. अहो नको आई राहू दे अहो किती करता आई तुम्ही माझ्यासाठी किती करता तुमच्या हाताला लागलं असं. आलाय का नो खरंय बघतं काय रे मारी रे माझ्या आयुष्यात ते सुख फायनली आलं. काय सांगू दादा आहा हा दोघींचं खूप जुळतंय आता बाबूच्या आयुष्यात फक्त सुख समाधान आणि आनंद. दॅट्स इट. भांडण या शब्दातला अनुस्वारही दोघी विसरल्यात. आता काय मामाच्या मुलीचं लग्न आहे गावी चाललोय. प्रवासाला निघाल्यापासून नुसती मजा मस्ती चालली आहे. दोघींनी इतका जीव लावला ना एकमेकींना काय सांगू तुम्हाला. कमाल. काय करायचं तुझं नमा. काही नको करू माझं. आई काय एवढा चांगला शिरा कसा बनवते रे. अयो, हे मला काय? पण नाही जमत. कौतुक थांबतच नाहीये त्यांच्या तोंडातून म्हणून म्हटलं काही करू नका पण असा शिरा असा कसा बनतो. पाहिलं बाबूच्या जीवनात आता फक्त आनंद आनंद आणि फक्त आनंद. ब्रेक लागला. आलो आपण. चला 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 पटकन बॅगा काढ. अगं निघेल ए, ए. ट्रेन. चल चल बॅग. आई आपल्याला गावी पोहोचायला 8 तास लागतात. आता फक्त 2 तास झालेत निघून लगेच कसे पोहोचू. नाही बोगद्यात का गाडी थांबवली आपण. ते 2 लोको पायलट लपाछपी खेळत असतील. आता बरं चाललंय म्हणून आता पटकन रिप्लाय दिला असता. काय म्हणाल काय नाही मस्त आहे, छान. घे खा जर तू खा मी का छान झालाय ना. छान झालाय ना. आईने शिकवलं. बापरे रुमाल पण नाही काढला. डायरेक्ट चक्कीतून आले. ये तुला काय दळण दळणारे वाटलो काय. दळण दळणारे वाटलो काय. या बघ अय बरं झालं. 1 मिनिट सोलून द्या ना. एक्स्ट्रा पण आणलाय. आई पाणी प्यायचंय. अगं ए काय करू तुझं. अगं ते नारळ सोलणार नाही आहेत ग. मग मान सोलतील ते. दरोडेखोरात समजाव हिला समजाव. हा माझा स्वभाव चिडचिडा नाही म्हणून नाही तर हिला इथंच कापली असते. ए, काढा सगळं काढा. काय घे हे बॅगेत काय सगळं काढा पटापट. ये जे काय आहे सगळं पटकन काढतं पटकन. तोंडा मारे हे मोठ्या नाकाची आई मला नका. टाली काय देते सडे आग लागली तोंडाला. ती टाली कशी देते. काय बोलतो काढा सगळं काढा. मी काय पटकन बॅगेत काय काय तुम्ही ते लांब ठेवा. मी काढते बघा. ते सगळं काय बाबू आई नको आई बघा चकली आहे. हे बघा चिप्स आहेत. शंकरपाळे तर घरी तळले तर तुपातले. घशात खव वगैरे काही नाही होणार. घे. पिकनिकला चाललो. आई आहे तू माझी. अरे काय सॉरी माझी आई खूप साधी आहे. सॉरी ती कॉमेडी करायचा प्रयत्न करते पण तिला नाही जमत. नाही तुझी गंमत आहे का आलेला आम्ही. नाही आम्ही गंमत आहे. आम्ही कोण आहे म्हणजे आम्ही रॉबर्ट आहो काही समजली. अजय मोर्या रॉबर्ट नाही मग रॉबर बोल दरोडे खोराव आम्ही. हा तुम्हाला काय वाटलं बसडे ना आम्ही काही दोघंच आहे या डब्यात. चारोवर फैले होत आमच्या आदमी सगळे इकडे मध्ये. हा आपण कशाला दागिना काढा दागिना काय देतो काय देतो दागिने. काय दागिने नाही देणार. नाही येत नाही देणार नाही देणार. नाही येत दागिने. लय मस्ती आली तू. ऐका डोक्याचे ना 2 तुकडे करेल. ऐका काय बोलला. काय बोलला तू. हिच्या डोक्याचे 2 तुकडे करेल. हिच्या जाऊ दे तुझ्याशी बोलते. माझ्याशी नाही. बस मग. मी शपथ मी का काय बोलला. 2 तुकडे 2 तुकडे करणार तू. अरे. माझ्या सुनेचे 2 तुकडे करणार. आई जाऊ दे कर आई कर. हिम्मत बघू ना त्याची. कर कर. नाही आई करेल हा? कर 5 तुकडे कर. खरंच करेल. ए, कर रे. हे काय थांबा. काय कर चालवलंय आई तुम्ही. काय बघू ना हिम्मत बघायची तुम्हाला. त्याचे खरंच त्याने तुकडे केले तर. ओ ह्यांना हिम्मत दाखवा. ह्यांचे 2 तुकडे करा. ह्यांचे करा. माझ्या सासूबाईंचे 2 तुकडे करा. बाबू तुला असं बोलत नाही मी पण हिला काही कळतच नाही रे. तुम्ही सांगा मला सांग राजकोर दादा. मला सांगा काय. राजकोर नाही अच्छा दरेड खोराव आम्ही. हा दरोडे हा तेच ते
तुम्ही ते ही काय बोलते मला कापा. आता मलाच जर बघायचंय की हिंमत आहे का नाही, मलाच कापलं तर मला दिसणार कसं हिंमत आहे का नाही. बरोबर आहे सगळं काय करू यांचं, हे असंच आहे, काही बडबडतात, काही जमत नाही. मी काय म्हणते, या एक म्हणून तशाही जास्त आहेत आमच्या घरात, यांना कापा. या बाईला कापा. रडू नका, काही खोट असू. काय झालं, काय पैसे काढ, दागिने काढ. यांना कापा, यांना कापा. पटकन पैसे कशी दागिने. बोलते बघ, मला कापा मला कापा. हे पैसे काढ, दागिने काढ. मला नाही. बाबू ही कशी बोलते बघ रे, बिंदास असं यांच्या समोर तुमच्या समोर मला कापा म्हणते. होय बघा मग सुनेनी सासू समोर कसं बोलावं. चांगलं नम्रपणे बोला. नम्रपणे बोलाय. काही नाही, काही नाही काही करत नाही, सांगता बा? घरातली कामं पण येत नाही. आई दरोडेखोर आहेत आज ते. काहीतरी पायनॅपल शिरा का काय बनवून आणलाय, हा, हा. पुठ्ठा कुस्करून खाल्ल्यासारखा लागतोय. तरी आपलं म्हणायचं वा वा वा. आई, काय सांगताय त्यांना. आता बोललात ना तुम्ही, आता अहो ढोलकी लाजेल हो, अशी डबल ढोलकी बाई आहे. कसं बोललात आता मगाशी बोलत, बाबू तुझ्या बायकोला मस्त बरं रे शिरा. बाबू हे बघ. माझी नक्कल करते रे बाबू. ए भाई हे याचा बाबू खोटा वाटतो रे. काय ना हा सगळे बोलतात, पटतच नाही तिला. सगळ्यांनी इतक्या वेळा सांगितलं हा टोन जरा खोटा वाटतो, ऐकतच नाही. इतक्या महिन्यांनी आलो तरी नाही, तिला करायचंच आहे. तिला आहे ना, तिला बाबू ना आतून अरे भाई तुमने पुढच्या महिन्यात बताया. अगं, दागिनं यांना घेऊन द्या, यांना घेऊन द्या. दागिनं घेऊन नाही जाणार, दागिने दागिनं काय पैसा दागिने दे. आहेत दे. आहेत दागिने, आहेत दागिने. नाही नाही काय करतो. नाही नाही, काही यांनी त्या मामाच्या मुलीसाठी केलेत ना ते सोन्याचे पैंजण 2 तोळ्याचे. ते आहेर म्हणून केले तो, होय काय? तिला द्यायचंय लग्न. नाही कोणी आम्ही दागिन्याचे पैंजनचे नाही हो. अहो आम्ही गरीब आहे. आई शपथ 3 दिवस झालं जेवलो नाही. एवढं सोनं 1.5 लाखावर सोनं गेलं, कुठून करणार हो. आहेरात सोनं नाही हो. तर तुम्ही गरीब आहो. खोटं बोलतोय. होय ना, मग तर वाटलं मला. काय श्रीमंत होता मी. व्हय? आता 1.25 तोळ्याचे पैंजण केलेत माझ्या भाचीसाठी. आम्ही तुमच्या समोर कसं बोलतो हा. तुम्ही 4 चौघात नंतर बोलात तर गावात काय इज्जत राहील नाही आमची? बरोबर. आम्ही कसं मोकळ्या वेळात आम्हाला दुसरं काम काय आहे, आम्ही सगळीकडे सांगत फिरणार. नका सांगू आमचा काय भरोसा नाही आहे ना, बाबा. असं नाही कामच हो. तेवढं आमचं. आमच्याकडे आहेत पैंजण आहेत, आम्ही आहेर करणार आहोत. असं कसं मोकळ्या हाताने लग्नाला आई! म्हणते का तुला. तो भाड बंद कर ना जरा. अरे ते काढा पैंजण पैंजण काढ, पैंजण लगेच काढ. काढा लवकर. ये पोलीस ये. डोक्यावर पडलीस काय नको देऊ, आपले आहेत ते. आपल्या सांगत कशाला आधी काय लगेच आहेर आहे तो. बाबू देऊ नको ना रे. सांगायच्या आधी तुला पण अक्कल नाही. मला यांनी काय केलंय, मी काय करू. हे मागच्या चॅनलमध्ये बघ. आहेत बघ इथे. बाबू नको ना रे देऊ बाबू. ते आहेराचे तो ते नका ना नेऊ. आम्ही दरुडे खराव ना काय आम्हाला न्यावंच लागेल. वासड्या हिच्या भावाची पोरगी लंगडी आहे. हा? भावाच्या पुराला एकच पाय आहे वासाड्या, दुसरं पैंजण कुठं आहे. नाही ऍक्च्युली वो नया फॅशन. अरे ना, अरे हा नाया हा अडकवतो. मारून टाक. नाही मारून टाक. मारून टाक. पटकन दुसरं पटकन का नको ना देऊ बाबू. घालव बाबा ये. बाबू नको ना देऊ रे. आपण तिथे काय तोंडाने जाणार मोकळ्या हाताने. आहे लवकर काढ रे. शांतपणा केला. एवढा पटकन ते चाल. हे चल 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 रे. हे पटकन नाही तर काप. नका ना नेऊ. ए पळा पळा ए पळा 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 ए पळा 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 पळा. बाबू सोनं खाली पडलं रे, असं नाही करायचं. ये इकडे पाया पड. ये ए आई पळ पळ ए पळ टाकलं. बाबू उचललं मी. ये इकडे. हे घ्या. ये ये आजी ये. ये 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 बाबू. या आईने वाचवलं तुझ्या. ये बाबू ये. फक्त ते मी जस्ट हे बघत होतो तुम्ही पळता का. हात कर मारेल कळला काय. चल लवकर. पणा करतोय. ए, चल ये. पैसे घेतलं, पैसे काय. चल पैसे. काढ. काय मूर्ख दोन मूर्ख बायका घेऊन फिरतो मी सोबत. बोल तू. मलाच बोल. म्हणजे मी तुझ्या बायकोने काय केलं ना तरी मी बापडी ऐकून घेते म्हणून तू मलाच बोलतो. हा मला एकटीला बोलतो. आता पैंजणाचं मी बोलले. मी सांगितलं का हिच्याकडे कॅश आहे 50,000. क्या बोला रे
कॅश आहे नाही 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 पैसे काय नाही 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 कॅश बाहेर काय अहो नाही तिच्याकडे नाहीच शपथ आहेत, नाहीच विचारा आहेत. तिला. पैसे कुठे पैसे नाहीच आहेत तुझ्याकडे पैसे- आईंना माहितीच नाहीये काही माझ्याकडे पैसे नाहीच आहेत. व्हेरी गुड नंबर खोटं बोलते खरं बोलते हा? नवऱ्याची शपथ नवऱ्याची शपथ घेतला म्हणजे खरं बोलते हा नाहीयेत माझ्याकडे पैसे मी सकाळी यांना दिले हाड हाड मी दिले ना सकाळी चल, सकाळी तुला दिले ना अहो, पैसे काढ. नाही ती ऍक्च्युली तिच्या लक्षात नाही तिने मला दिलंय पण मी चुकून घरीच विसरलो बघा खिशात बघा चेक करा खिशात नाही सॉक्स मध्ये ठेवलेत ना कापला हो तुम्ही बोललात ना चोरी होतील खिशात नको हे दरोडेखोर डायरेक्ट खिशातच हात घालतात पर्स मध्ये पण पैसे काढ सॉक्स मध्ये सॉरी नाही आहे तो बघू पॅन्ट वर घे हे काय ते टेंगुळ आलंय चौकोनी टेंगूळ येतो तुला कापू टेंगूळ कापू काढ पैसे काढ वाकायला लावू नको नाही तर इथनं गुडघ्यातनं पाय तोडेल हातात घेत आणि मग पैसे काढ. नको नको कापू नका चुकून बोलले सॉरी मला मारतायत दोघी बाबू, दंगल बाबू. लावायला बसलात मला देऊ नको देऊ नको बाबू गप्पा बसा बाबू बाबू करताय पैसे दिले पैसे दिले पोलीस इथे पळ लवकर, पटकन पळ 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 काय गरज होती बाबू हिला अक्कल आहे दोघांना अक्कल आहे दोघींना माझी तुम्हाला अक्कल काढायची नाही सारखं मगापासून अक्कल अक्कल ह्यांना अक्कल आहे का मी बोलले ह्यांची गळ्यातली चैन सोन्याची ह्यांच्याकडे आहे म्हणून मी सांगितलं त्यांना माझी अक्कल काढताय. सोन्याची चांदी. काय करू मी तुम्हाला कुठे काय नेऊ ऐकलंय? आईश्वर बोगद्यात राहा ना दोघींनी इकडेच कायमचं कुठे आहे सोन्याची चैन माझ्याकडे नाहीये चैन कुठं आहे चैन दे माझ्याकडे नाहीये चेन आता ही चैनचं बोलली नाहीच आहे ना पण माझ्याकडे माझ्या गळ्यात चेनच नाहीये ना वेल्डन नाही नाहीच आहे चैन नाही चल चैन नाही गळ्यात कशाला असेल बॅगेत आहे ना काय? काय मला घ्या ना तुमच्या टोळीत मला कंटाळा आलाय दोघींचा. बॅगेत चैन कुठं आहे? घेतली चैन चोरीला जाते ना हा. गळ्यात कशी घालणार होय, होय. मग बॅगेत ठेवायला लागते नाही तर काय आजकाल ते रिलांमधनं कळतं ना Right. काय 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 होतं आमच्या शेजारी ती वनिता राहते ना होय का? अहमदाबादला चालली होती ट्रेननी छान अशी हवा खात खिडकीत बसली होती चेनच ओढली कोणीतरी ते चोर सगळे चोर आहेत ते. चोर असतात ना आजकाल ना तुम्हाला सांगतो ना पब्लिक ना सुरक्षित नाही जाय नाहीच आहे आणि चेन गेली तर गेली इथे कापलं गेलो नाही नाही ते बरोबर आहे ते चैन चोर आहेत का नाही डेंजर त्याला कळायला नको कळायला. खून खराबा होईल ना रक्त हे नाही केलं पाहिजे पाहिजे. तुम्ही एक चोरी करताय तुम्ही चोरी चोरी करा ना. तुम्ही असं कापलं नाही पाहिजे पाहिजे आमचं तसं नाही नाही ना आमचं कसं ट्रेन सोलो झाली ना हा. की आम्ही ट्रेन मध्ये घुसताव हा. आणि डायरेक्ट बॅगेजवर जाताव अरे वा आणि म्हणताव निकालो निकालो हे छान आहे म्हणजे कसं काय खून खराबा नाही काही काही नाही काय टेन्शन नाही आम्ही ना? दरोडे करू पण आम्ही चोर नव्हू ना आम्ही म्हाताऱ्यांसाठी वगैरे बरं ना मला माहिती आहे ना माझ्या आईपेक्षा तुझा माणूस जास्त बिंडोक आहे दरोडे करू. आम्ही दरोडे करू. बोलायला लागतं ना त्याच्यामुळे खूप बोलतो तो हसतो काय चल, 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 चैन घे पटकन बॅग मध्ये बोलली ती चैन मी घे देतो, मी चल. देतो, मी देतो हे- दादा माझी आहे नका ना घेऊ नाही असं कसं आम्ही गप ना सगळं बोलते स्वतःच्या तोंडाने आता नंतर कसा बोलता का ए, बॅगेत शहाणपणा. आहे. चैन, चैन, माझी चैन. आहे माझ्या दादाला सांगते नको घेऊ दादा नको ना घेऊ नाही नाही पण ती लागणार आम्ही थांबा दर ना जरा थांबा ना जरा आता तरी गप्प बसा ना माझी आहे ना चेन माझी चेन नेली तर मग मी लग्नात काय घालून मिरवू ना सगळं बरोबर आहे आमचं असं बरोबर नको ना बाबू चल बाबू का रडते आधी कशाला सांगितलं मग माझी चेन नाही त्याच्या खाली तिच्या साड्या आहेत 15-20 हजाराच्या त्या पण ना माझी चेन नाही नाही देणार. नाही आहे, शपथ नाही नाही दे साड्या अरे त्या भांडीवाल्याकडनं सेकंड हँड घेतलेल्या आहेत आम्ही खूप गरीब आहे काय बोलताय तुम्ही तुमची बायको काय एवढी काही गुजरी आहे सेकंड हँड साड्या वापरते का मी 20-25 हजाराच्या साड्या घेतल्या घ्या त्या घ्या ह्यांच्या 500 रुपयाच्या असतील माझ्या साड्या मी नाही ए, देणार. बॅग दे. असू दे मग मला घेऊन चला मला हिच्या बरोबर राहायचंच नाहीये हिने ना वाटोळा केलाय माझ्या पोराचं मी वाटोळ केलंय केलंच आहेस ठीक आहे मला पण नाही राहायचं मग या घरामध्ये चला काढ चला 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 काढ सर बॅग दे. काढ आता मला घेऊन चाललो आता मला या घरात बॅग नाही बे. नाही, तिला नाही दादा मला घेऊन अरे नाही तो दादा मला घेऊन आता चल. ऐका, ऐका, नाही, जाऊ दे, नको ना. नाही, मी मला अरे जाऊ दे. नको अरे अरे यार दादा, ए मला- भाऊजी ए भाऊजी हिला बोल ना यार सोडायला नाही सोडणार. मेवण्या आधी माझं घेतलेलं सामान दे ऐका ना मला घेऊन जा. नाही मला तसं- दादा नाही तर घेऊन नाही जा. सोडणार. आमच्याकडे अरे, आमच्या उसूल मध्ये ए, सामान- हात उचलायचा यार तिला बोल ना सामान यार. द्या दादा सामान दे हे धर भाई जे घे हे घे, हे बघ हे तुझे पैसे घे
ही तुझी चैन घे व्हायचा हिला बोल ना हटायला मी नाही सोडणार. आमच्याकडे मी नाही सोडणार. नाही नको येऊ आमच्याकडे लय वातावरण खराब आहे मी नाही सोडणार. आम्ही कसं दिवस काढता आमचं आम्हाला माहिती मला आहे. घेऊन जा ना, अहो, हे- दादा. हे- ए भाई मला दादा, मी नाही सोडणार, दादा. त्रास होतो, मला घेऊन जा. भाई, दादा, please, दादा. ऐका ना. दादा, दादा, दादा. आता काय या दोघांना सोडत नाही. ए मोटरमन चल ट्रेन चालू कर. क्या बात आहे भांडणांचा लाभ असाही आज डबल मजा आली बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दा मोरे कोयत्याच्या पात्याला धरून येणारा दरोडेखोर मी पहिल्यांदाच आयुष्यात बघितला त्यामुळे त्या पात्या इतकाच धारदार तुझा परफॉर्मन्स होता तो जो मधला पॅच होता हम लोग आते हैं और बोलते की निकालो निकालो अल्टिमेट पॅच होता तो अल्टिमेट सगळ्यांचंच उत्तम होता परफॉर्मन्स मजा आली थँक्यू तर मंडळी हास्याचा हा सोहळा असाच निरंतर चालू राहणार आहे परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन